नमस्कार. नवीन शैक्षणिक वर्षाची तयारी सुरू झाली असेल, हो ना? तर आज आपण मैत्री बालमनाशी या पुस्तिकेच्या मदतीने आपल्या वर्गासाठी कोणतं शैक्षणिक साहित्य गरजेचं आहे आणि त्याची तयारी कशी करायची हेच पाहणार आहोत. खरं सांगायचं तर ही एक अशी चेकलिस्ट आहे ज्यामुळे आपलं काम खूप सोपं होणार आहे. आता बघा, या पुस्तिकेत किती छान सांगितलंय. मुलांना शिकवायला फक्त पुस्तकं पुरेशी नाहीत, तर खेळणी आणि वस्तूंचीही तितकीच गरज असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, तर वर्षाच्या सुरुवातीलाच हे सगळं तपासून घेतलं ना, की मग ऐनवेळी होणारी धावपळ पूर्णपणे टळते. आणि खरं तर हाच आपल्या आजच्या चर्चेचा मुख्य मुद्दा आहे. तर आज आपण काय काय बघणार आहोत, एक छोटीशी नजर टाकूया. सगळ्यात आधी नव्या वर्षाची तयारी, मग मुलांची कल्पनाशक्ती आणि विकासासाठी लागणारं साहित्य, त्यानंतर रंग, आवाज आणि संवादाला चालना देणाऱ्या वस्तू, मग येतो सगळ्यात इंटरेस्टिंग भाग, टाकाऊतून टिकाऊ साहित्य, आणि शेवटी या सगळ्या साहित्याची काळजी कशी घ्यायची हे सुद्धा बघूया. चला तर मग सुरू करूया. पहिला टप्पा, नव्या वर्षाची तयारी. बघा, तयारी म्हटलं की अनेकांना ते एक काम वाटतं, थोडं कंटाळवाणं, पण खरं तर तसं नाहीये. ही तयारी म्हणजे मुलांच्या वर्षभराच्या आनंददायी शिक्षणाचा एक मजबूत पाया आहे. म्हणतात ना, चांगली सुरुवात म्हणजे अर्धी लढाई जिंकल्यासारखं. आपला पुढचा मुद्दा आहे कल्पनाशक्ती आणि विकास. म्हणजे अशी कोणती साधनं आहेत जी मुलांच्या क्रिएटिव्हिटीला आणि त्यांच्या शारीरिक विकासाला मदत करतात. चला, त्याबद्दलच आता बोलूया. हे साहित्य म्हणजे मुलांच्या विकासाच्या प्रवासातले त्यांचे पहिले मित्रच आहेत असं समजा. तर यात सगळ्यात आधी येतं आपलं स्टेशनरी आणि कलेचं साहित्य. म्हणजे काय, तर आपली साधी पाटी आणि पेन्सिल, पांढरे आणि रंगीत खडू, आणि हो, मेणखडू. मेणखडू खास करून कारण ते लहान मुलांना पकडायला खूप सोपे पडतात. या सगळ्यामुळे काय होतं, तर मुलांचे बोटांचे स्नायू मजबूत होतात. मग कोरे कागद, जुनी वर्तमानपत्र, डिंक, सेलोटेप, यातून तर त्यांची कल्पनाशक्ती आणखीनच फुलते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, कात्री, ती मात्र फक्त ताईनीच वापरायची आहे. बरं, हे झालं लिहिण्या रंगवण्याबद्दल. पण याच्याही पुढे जाऊन काही खेळणी आहेत. अशी खेळणी जी मुलांमधली कौशल्य आणि त्यांची एकाग्रता एका वेगळ्याच लेव्हलवर नेतात. चला, आता त्या खेळण्यांबद्दल बघूया. एक साधं उदाहरण घेऊया, मणी ओवणे. ऐकायला किती सोपं वाटतं नाही का? यासाठी आपल्याला फक्त काही मोठे मणी लागतील, विशेषतः 3 ते 4 वर्षांच्या मुलांसाठी, आणि एक जाड दोरा. मुलांना दाखवा की दोरा एका हातात कसा घट्ट पकडायचा आणि मग दुसऱ्या हातानं मणी त्या दोऱ्याच्या टोकातून कसा घालायचा. ह्या एका छोट्याशा कृतीतून काय साधतं माहितीये? मुलांचा डोळे आणि हात यांच्यातला समन्वय, म्हणजे हँड आय कोऑर्डिनेशन कमालीचं सुधारतं. आणि हो, जेव्हा एखादा मणी ओवून होईल ना, तेव्हा त्यांचं कौतुक करायला अजिबात विसरू नका. मणी ओवण्यासोबतच ही काही खेळणी तर वर्गात हवीच हवीत. जसं की ठोकळे. ठोकळे म्हणजे फक्त बिल्डिंग बनवणं नाही, तर उंच मनोरा बांधल्यावर तो का पडला हे समजून घेणं आहे. मग आहे आकारफलक, ज्यामुळे मुलं वेगवेगळे आकार ओळखायला शिकतात. बाहुली आणि भातुकलीचा खेळ तर मुलांच्या सामाजिक आणि भावनिक विकासासाठी खूपच महत्त्वाचा. आणि चेंडू, रिंग्स, यातून त्यांची शारीरिक हालचाल वाढते. म्हणजे बघा, प्रत्येक खेळण्यामागे मुलांच्या विकासाचं एक ना एक उद्दिष्ट लपलेलं आहे. पुढचा भाग आहे रंग, आवाज आणि संवाद. आता आपण अशा साहित्याबद्दल बोलूया जे मुलांच्या डोळ्यांना आणि कानांना, म्हणजेच त्यांच्या ज्ञानेंद्रियांना चालना देतं. आणि हे साहित्य त्यांच्या बोलण्याच्या म्हणजेच भाषिक विकासासाठी खूप महत्त्वाचं ठरतं. आता इथे 2 गोष्टी आहेत, तक्ते आणि चित्रकार्ड्स. दोन्ही महत्त्वाचे, पण वापर वेगळा. फळं, प्राणी, शरीराचे अवयव यांचे तक्ते आपण भिंतीवर लावतो. मुलं येता जाता ते बघतात आणि नकळत शिकत राहतात. पण चित्रकार्ड्स, किंवा ज्याला आपण फ्लॅश कार्ड्स म्हणतो, ती गोष्ट वेगळी आहे. ती हातात घेऊन खेळायची आहेत. जसं की गाय आणि वासरू यांची जोडी लावा, किंवा बी, मग रोप, मग झाड, हा क्रम लावा. यातून मुलांशी थेट संवाद साधता येतो आणि शिकणं जास्त मजेशीर होतं. आणि आता आवाजाची गंमत, ढपली, झांज, घंटी, खुडखुडा, ही साधी सोपी वाद्य वर्गात असायलाच हवीत. यांच्या आवाजामुळे मुलांमध्ये ताल आणि लय यांची समज तयार होते. पुढच्या वेळी कोणतेही बडबड गीत घेताना मुलांना सोबत ढपली वाजवायला सांगा. बघा, मग ते गाणं शिकायला त्यांना किती मजा येते. आता येतो माझा सगळ्यात आवडता आणि सगळ्यात सर्जनशील भाग, टाकाऊतून टिकाऊ. ही संकल्पना इतकी भारी आहे ना, की यातून फक्त पैशांचीच बचत होत नाही, तर आपण पालक आणि आजूबाजूच्या समाजाला सुद्धा आपल्या वर्गाशी, आपल्या कामाशी जोडून घेऊ शकतो. जरा विचार करा, आपल्या घरात किंवा परिसरात अशा कितीतरी गोष्टी असतात ज्या आपण फेकून देतो.
उदाहरणार्थ चिंचोके किंवा इतर बिया त्या मुजायला किंवा वेगळ्या करायला किती उपयोगी आहेत. रिकामे डबे किंवा बाटल्या ज्यातून आकार आणि साईज शिकवता येतात, किंवा मग फिरायला गेल्यावर सापडलेली मोरपिसं, शंख शिंपले यातून मुलांना किती वेगळा स्पर्शज्ञान मिळतो. हे सगळं साहित्य आपल्याला अगदी सहज आणि जवळपास 0 खर्चात मिळू शकतं. बरं, आता आपण भरपूर साहित्य जमा केलं, पण तेवढं पुरेसं आहे का? नाही. हे साहित्य वर्षभर टिकवणं, त्याची काळजी घेणं हे त्याहूनही जास्त महत्त्वाचं आहे. तर आता आपण या साहित्याची काळजी आणि निगा कशी घ्यायची हे बघूया, जेणेकरून ते वर्षभर सुरक्षित राहील आणि मुलांना वापरता येईल. यासाठी फक्त 4 सोप्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. 1. वर्गीकरण, म्हणजे एकासारख्या वस्तू एकाच डब्यात ठेवा, म्हणजे आयत्या वेळी शोधाशोध नको. 2. स्वच्छता, खेळणी नियमितपणे स्वच्छ करायला हवीत, विशेषतः जी लहान मुलं तोंडात घालतात. 3. दुरुस्ती, एखादं खेळणं तुटलं असेल तर ते लगेच दुरुस्त करा किंवा मुलांसाठी धोकादायक असेल तर बाजूला काढा. आणि 4थी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मुलांचा सहभाग. खेळून झाल्यावर आपापलं साहित्य जागेवर ठेवायची सवय मुलांना लहानपणापासूनच लावायला हवी. आणि हो, या सगळ्या खेळण्या साहित्याव्यतिरिक्त काही गोष्टी विसरून चालणार नाहीत. वर्गात एक मोठा आरसा हवाच, ज्यात बघून मुलं स्वतःला ओळखायला शिकतात. एक प्रथमोपचार पेटी म्हणजे फर्स्ट एड बॉक्स आपल्या सुरक्षेसाठी, साबण, टॉवेल असं स्वच्छतेचं साहित्य, आणि मुलांना आरामात बसण्यासाठी सतरंजी किंवा चटाई. या गोष्टींमुळे आपला वर्ग मुलांसाठी एक सुरक्षित आणि आरोग्यदायी जागा बनतो. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवूया, आपण जो वर्ग तयार करतो तो मुलांसाठी फक्त एक खोली नसते. एक सुसज्ज वर्ग म्हणजे मुलांसाठी एक जादूची दुनिया असते, जिथे प्रत्येक वस्तू त्यांना काहीतरी नवीन शिकायला बोलावते. आपली ही छोटीशी पूर्वतयारी त्यांच्या एका मोठ्या आणि अद्भुत प्रवासाची सुरुवात असते. जाता जाता फक्त एक प्रश्न, थोडा विचार करा. आपल्या वर्गात असं कोणतं साहित्य आहे जे हातात आल्यावर मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक येते? त्यांना सगळ्यात जास्त आनंद कशात मिळतो ते शोधा आणि त्याचा जास्तीत जास्त वापर करा. कारण शेवटी मुलं जिथे आनंदी असतात तिथेच सर्वोत्तम शिकतात, नाही का?